चला अमेरिकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या सेकंड डेच्या सेशन मध्ये स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला तर आज सेकंड डे आहे. 5 दिवसापैकी एक दिवस काल संपला. काम करायला 4 दिवस बाकी आहे. काम तुम्हाला करायचं आहे. ओके, काम मला नाही, स्वतःवर काम तुम्हाला करायचं. ओके, तर आज आपण काय शिकणार आहे बघा. आजचा दिवसही फार महत्वाचा आहे. आय होप काल थोडीशी मजा आली असेल, थोडं नवीन शिकायला भेटलं असेल. आज आपण शिकणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 तत्व काय आहेत, कसे फॉलो करायचे आहेत. सिंपल सिंपल आहे, मी तुम्हाला सांगेल. ओके, गुड मॉर्निंग सुनील सावंत सर. अजून तुमचाच एकदम सुंदर क्लास संपल्यानंतर पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. कशासाठी करायचंय, काय करायचंय मी तुम्हाला सांगेल. आणि उद्या सकाळी 10 वाजता आपला सकाळी 6 वाजता 10-15 मिनिटासाठी यायचं आहे. लेवल 1चा शक्तिपात असणार आहे, अटुनमेंट असणार आहे. ओके, ते ब्रह्ममुहूर्तावर आपण देत असतो, तर त्याचं मी तुम्हाला कसं करायचं त्याचे गाईडलाईन्स सांगेल नंतर. ओके, चला तर आता आजच्या सेशनला सुरुवात करणार आहे. तर आज चला आता थोडेसे फ्रेंडली झाले आहेत, तर आता मला बघू द्या. काल मी सांगितलं आपल्याला शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. काय करायचं, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं. तरीही अर्ध्या लोकांचे व्हिडिओ बंद आहेत. नको का तुम्हाला याच करायचं की नाही मशागत तुमच्या जीवनाची. ओके, व्हिडिओ ऑन करा, छान लक्ष असतं, मला काहीच फरक पडत नाही. ओके, तर तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा. काय होतं, व्हिडिओ ऑन आपण बॅक साईडला काही करत असलं ना, व्हिडिओ बंद, बाकीची ऍक्टिव्हिटी तेवढं आज खूप इम्पॉर्टंट आहे. खूप आणि हवं तर आता नसेल पण जेव्हा मेडिटेशन सुरू करेल तेव्हा तुम्ही हेडफोन घालून बसा, खूप छान रिझल्ट त्याचे येतात. ओके, चला आता मला सांगा बरं तोपर्यंत. काल मी विचारलं नाही कोण कुठून कुठून आहे, फक्त मला तुमचं कुठूनही ठिकाणाचं नाव सांगा. नाशिक, पुणे, बँगलोर, कुठूनही असेल, म्हणजे मला एक आयडिया येईल की कसं आहेत स्टुडंट्स, कुठून आहेत, त्यानुसार मला थोडीशी आयडिया येते. चला मला सांगा फक्त तुम्ही कुठून आहेत. सिटीचं नाव वगैरे. चला नागपूर, ओके. पंढरपूर, नागपूर. डोंबिवलीवरून आहेत मॅम, कीर्ती मॅम. ओके, कल्याण, हुबली, ओके. पुणे, यवतमाळ, ठाणे, अलिबाग, डोंबिवली, स्वाती मॅम, कल्याण, ओके. डॉक्टर श्रद्धा मॅम, पुणे. शोभा मॅम, कर्नाटका, ओके. अकोला. चला ओके, व्हेरी नाईस. चला ठीक आहे, थँक्यू सो मच. आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आहेत. बघितलं सोशल मीडियाची ताकद, कुठून कुठून लोक एका ठिकाणी येऊन जमतात. ओके, चला थँक्यू सो मच. चला ठाणेवरून आहे, ओके ठीक आहे, चला इट्स ओके. चला आपण सेशनला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे खूप जास्त सिलेबस आहे, गप्पा मारायला बिलकुल वेळ नसतो. ओके, थोडंसं काही लोक आज पहिल्यांदा आले असतील तरी मी थोडंसं एक रिकॅप फक्त पीपीटी मधूनच सांगतो, नंतर आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. ओके, काल आपण काय काय बघितलं थोडंसं तुमची जे लोक नवीन आहेत त्यांनी रेकॉर्डिंग बघून घ्यायची, जे आज जॉईन झाले आहेत. तरी मी सांगेल काल आपण काय शिकलो. रेकी कुणी शिकायची काल मी घेतलं. हम्म, रेकी कुणी शिकायची ऑलरेडी आपण बघून घेतलं आहे. चिंता, भीती, स्ट्रेस, आर्थिक, भावनिक, मानसिक सगळ्यांसाठी आहे. हा, ओके. आपला सिलेबस बघितला होता, त्याची गरज नाही सांगण्याची. तुम्हाला स्वतःला दुसरी संधी द्यायची आहे जीवनामध्ये, याच्यावर आपण वर्क करणार आहे. हा, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला नेहमी टॉप प्रायोरिटीवर स्वतःला ठेवायचं आहे. मग सबकॉन्शियस माइंड काय असतं, कसं प्रोग्राम कसं करायचं, कसं इफेक्ट करतं तुमच्या जीवनावर, ते आपण बघितलं होतं. ओके, हे काही मॅजिक वर्ड्स होते. सबकॉन्शियस माइंड ट्रेन करण्यासाठी ऍफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता आय होप कोणीतरी प्रिंट आउट काढले असतील, लावले असतील. ओके, ओके, तर ते तुमच्यावर आहे. काही आपण ऍफर्मेशनची ताकद बघितली, ऍफर्मेशन जीवनामध्ये किती जास्त इम्पॉर्टंट असतं. ओके, तर ऍफर्मेशन तुम्हाला असे घ्यायचे आहेत, स्टिकी नोट्स घ्या, लिहा. आय एम कॉन्फिडंट, आय एम सक्सेसफुल, मी यशस्वी आहे, मी अभ्यासामध्ये यशस्वी झालो आहे, माझं वजन कमी झालं आहे, मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, असं मराठीमध्ये लिहून आपल्या डोळ्यासमोर दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. हा, तर बघा आपण नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आहे, स्वतःसाठी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह. काल जे लोक नवीन आहेत ज्यांना भेटलं नाही,
संध्याकाळी यूट्यूबची रेकॉर्डिंग येईल, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, मेसेज करा, मी तुम्हाला हे पाठवून देईल तुमच्या नंबरवर. ओके, 2 पानाचं PDF आहे. तर असे ॲफर्मेशन्स तुम्ही लावू शकतात किंवा ॲमेझॉनवरून असे बोर्ड वगैरे घरात लावा, छान असतं. ओके, ही मॅनिफेस्टेशन डायरी होती, ॲमेझॉनवरून तुम्ही घेऊ शकतात. व्हिज्युअलायझेशन सांगितलं, आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे, कुठल्या कामामध्ये फेथ पाहिजे. ओके, चला ठीक आहे. आता आपण रेकीचं बघूया. ओके, चला आता एक हँडरेज आहे, मला फक्त बघू द्या काय बोलायचं आहे. हां बोला सर, काही बोलायचं आहे का तुम्हाला? हँडरेज आहे तुमचा की मिस्टेकने झालाय? हां चंद्रकांत सर, काही बोलायचं आहे का? आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. चला अनम्यूट करा. चला ठीक आहे, मिस्टेकने असेल तर इट्स ओके. ओके, चला आपण सेशनला सुरुवात. तर आज आपण काय बघणार आहे, रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे काय बघा, इतिहास सब्जेक्ट कुणाला कुणाला बोरिंग वाटतं, पण जे आपण शिकणार आहे, ज्याचा पुढे जीवनामध्ये उपयोग करणार आहे, तर थोडी थोडी बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. नक्की आपण शिकत काय आहे, नाहीतर मग ते अंधारात बांधणे चालवायचे. ओके, तर थोडंसं आपण शिकून घेऊया. इतिहास थोडा वेळ लागेल. ओके, नंतर मी रेकीचे प्रिन्सिपल समजवताना थोडे तुमचे 10 मिनिटं घेईल, ते डीपमध्ये मला शिकवायचं आहे. ओके, तर हिस्ट्री आपण थोडंसं बघूया, बाकी मी तुम्हाला नोट शेवटच्या दिवशी देणारच आहे. ओके, चला आपण अगोदर PPTतून बघूया. चला आता बघा, 1 मिनिट. ओके, आता रेकी म्हणजे काय बघा, सगळ्यात अगोदर कन्फ्युजन दूर करायचं आहे. रेकी एकदम परका वर्ड नाही बोलायचं. रेकी म्हणजे काय आहे, एक जपानी वर्ड आहे. याच्यामध्ये रेचा अर्थ होतो सर्वव्यापी, म्हणजे युनिव्हर्सल, हा सर्वत्र. आणि की कीचा अर्थ होतो जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स, प्राणशक्ती, जीवनी शक्ती, हिलिंग एनर्जी. युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी जी आपल्या बरोबर आहेच अस्तित्वात. पण कसं असतं, आपला त्याच्याशी संपर्क तुटलेला असतो, त्याच्याशी आपल्याला आटून करून घ्यायचं असतं रेकीमध्ये. तर उद्या आटूनमेंट तुमचं असेल तेव्हा करून दिला जाईल. रेकी काय नाही आहे, रेकीचा कुठलाही जात, धर्म, पंथ याच्याशी कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. सांगितलं आहे युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे, सार्वत्रिक हिलिंग एनर्जी आहे. म्हणून जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, ऑक्सिजन सगळ्यांना भेटतो, त्याचप्रमाणे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी देखील सर्वांनाच भेटत असते. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. आधीच सांगितलं, रेकी म्हणजे हिलिंग एनर्जी. हिलिंग मध्ये ब्लॅक मॅजिक आलं कुठून? तुम्ही असं समजा, रेकी खूप छान व्हाईट मॅजिक आहे, ब्लॅक मॅजिक नसून व्हाईट मॅजिक आहे. ओके, रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. कुठल्याही फील्डचा असो, रेकीमध्ये तुम्ही करिअर करू शकतात, रेकी शिकू शकतात, दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. तुम्ही अगदी 80+ आहे तरी माझ्याकडून अटॅचमेंट घ्या. छोटे मुलं ॲटलिस्ट 12 वर्ष, किती 12-14 वर्षानंतर आपण शक्तिपात देतो, थोडंसं ते ज्ञान येतं त्यांना, त्याच्यानंतर आपण त्यांनाही अटॅचमेंट देऊ शकतो, तेही यूज करू शकतात. आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तुम्ही एकदा माझ्याकडून लेवल 1चं अटॅचमेंट घेतलं, तुम्हाला फ्युचरमध्ये कुणाकडूनही परत अटॅचमेंट घ्यायची गरज नाही, कुठल्याही गुरुकडून नाही. किंवा तुम्ही सध्या कुणी असे स्टुडंट असतील जे ऑलरेडी रेकी कधीतरी केली असेल, काही वर्षांपूर्वी, त्यांनीही माझ्याकडून अटॅचमेंट घ्यायची गरज नाही. पण खूप दिवस झाले असेल, रेकीची प्रॅक्टिस सुटली असेल, तर जरूर तुम्ही उद्या अटॅचमेंटला या, तुमचा शक्तिपात करून दिला जाईल. ओके, बघा रेकी शिकण्याचे काय फायदे आहे. रेकी लाभकारी शक्ती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. सिंपल हाताने हिलिंग तुम्ही करू शकता. लास्ट डेला सांगेल, उद्याच सांगेल तुम्हाला हाताने तुम्ही चव कशी बदलणार पाण्याची. ओके, रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, सरळ प्राकृतिक नॅचरल पद्धत आहे. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. आपले टिश्यू सेलला खूप छान वर्क करतं. ओके, त्याच्यावर खूप छान वर्क करतं. तर रेकी प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार आपल्या हातातून प्रवाहित होत असते. रेकी आपल्या ब्रेनवर पण खूप छान काम करते.
सबकॉन्शियस माइंडवर छान काम करते आणि संशोधनानुसार रेकी स्ट्रेस कमी करते, शरीराच्या नर्वस सिस्टमला सक्रिय करते आणि आपला पूर्ण ओरा फील्ड, उद्या आपण शिकणार आहे चक्रा ओरा काय आहे ते, चक्राज आणि ओराला कशी बॅलन्स करते उद्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, आता बघा रेकीचा इतिहास काय आहे, कशी आली ही रेकी, कुठून आली रेकी. इथे 3 जणांचा रोल खूप महत्वाचा आहे रेकी स्प्रेड होण्यामध्ये सर्वत्र. आता बघा, डॉक्टर मिका उसू यांनी 1922 मध्ये रेकी ऊर्जा पुन्हा शोधली. पुन्हा शोधली म्हणजे काय, रेकी ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, ती आधीपासूनच अस्तित्वात आहे, या धर्तीवर आहे, या युनिव्हर्समध्ये आहे. त्यांना रिडिस्कवर केलं. कसं केलं त्यांचं एक थोड्या वेळाने सांगतो हं. त्यांनी कसे ते ह्या रेकीमध्ये आले थोड्या वेळाने मी तुम्हाला त्यांचं डिफरंट पद्धतीने एक्सप्लेन करेल. त्यांच्यानंतरून डॉक्टर मिका उसुई, म्हणून आपण जे शिकत आहे त्याला उसुई रेकी का बोलतात, कारण त्यांचे जनक ज्यांनी परत शोधली ते आहेत डॉक्टर मिकाव उसुई, म्हणून आपण ज्याला शिकत आहे त्याला बोलतात उसुई रेकी. त्याच्यानंतर ही त्यांनी डॉक्टर चिजिरो हयाशी, जपानचे ते नेव्हल ऑफिसर होते, त्यांना शिकवली. तिथून ही गेली हवायो टकाटा यांच्याकडे, यांचंही सांगेल, आणि अशी रेकी आपल्यापर्यंत आली. ओके, आता मी तुम्हाला थोडंसं यांचं एक एक्झाम्पल देतो. तर रेकीची सुरुवात कशी झाली बघा जपानमध्ये. हे डॉक्टर मिकाउसे बौद्ध साधक आणि एक शिक्षक होते, ते ख्रिश्चन स्कूलमध्ये टीचर होते. तर एकदा हे बघ, मी तुम्हाला त्यांचा ना PDF दाखवतो. लास्ट डेला तुम्हाला त्यांची मी हिंदीमध्ये आहे, खूप छान PDF आहे, छान इतिहास आहे, कशी रेकी त्यांनी पसरवली, कसा शोध लागला, खूप सुंदर माहिती आहे. मी तुम्हाला एक मिनिट दाखवतो याच्यामध्ये. ओके, कुठे गेला आपला? हे बघा, हे तुम्हाला ही हिस्ट्रीचं मी PDF लास्ट डेला तुमच्या फोनवर पाठवून देईल, खूप सुंदर आहे. बघा कसं आहे बघा, 18वीं सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिकाउसी का जन्म हुआ। वो शुरुआत से आध्यात्मिक प्रवृत्ति के थे, इसी कारण आगे चलकर वे एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के कोटो शहर में एक ख्रिश्चन कॉलेज में प्रिन्सिपल के पद पर बायबल पढ़ा रहे थे. तो एक दिवस काय झालं, क्लासमध्ये ना त्यांच्या स्टुडंटने काही विचारलं की जुन्या काळात बघा जीजस क्राइस्ट होते, फक्त स्पर्शाने उपचार करायचे, किंवा काही दुसरे मॉंग्स होते, तर तेही असं करायचे. तर त्यांच्या स्टुडंटने विचारलं, जर अगोदर असं अस्तित्वात होतं जुन्या काळामध्ये, सध्याच्या युगामध्ये असं असू शकतं का, कारण जर आद्या गोष्टी होत्या तर आत्ताही अवेलेबल आत्ताही असू शकतात. मग त्यांना तो प्रश्न पडला की याचं उत्तर मला शोधलंच पाहिजे जर असेल तर. मग त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि ते त्याच्यानंतरून त्यांनी काय केलं, याचं उत्तर शोधण्यासाठी ते जपानमध्ये खूप ट्राय केलं, खूप पुस्तकं वगैरे वाचले, सो अँड सो, त्यांना त्याचं उत्तर भेटलं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या गुरुनी सांगितलं ह्या विद्या शोधायला तुला जिथून उगम झाला तिथे जा. मग ते चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली, तिथे त्यांना याचं उत्तर भेटलं नाही. डॉक्टर मिकौसुई शेवटी उत्तर भारतामध्ये आले, जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला तिथे आले. त्यांनी पाली भाषा शिकली, सर्व अभ्यास केला, तर त्यांना लोटस सूत्रामध्ये याचं थोडासा उत्तर भेटलं, म्हणजे पूर्ण नाही भेटली, थोडी माहिती भेटली. मग ते परत जपानला गेले. मग त्यांची टीचरने त्यांना सांगितलं तुला आता याच्यावर एकच उपाय आहे, सगळ्या लोकांना उत्तर कुठून भेटतात, ध्यानातून भेटतात. जसं मी सांगितलं काल, तुमचं खरं अस्तित्व काय आहे, रिअल सेल्फ काय आहे, तुम्हाला पण माहिती नाही, ते उत्तर आपल्याला ध्यानातून भेटतात. मग यांनी काय केलं, त्यांनी माउंट कुरामा नावाचा पर्वत होता जपानमध्ये, मेडिटेशन करायला ते त्या माउंट कुरामा नावाच्या पर्वतावर गेले आणि त्यांनी 21 दिवस त्यांनी तिथे न खाता पिता काहीच उपवास केला. आणि काय झालं, एकदम ते म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये होते 21 डेला, पण त्या दिवशी त्यांना काय झालं, एक तेजस्वी प्रकाशाचा अनुभव आला, ज्याला बोलतो आपण एनलाइटनमेंट. त्यांना तिथे एनलाइटनमेंट भेटली, तिथे त्यांना प्रकाशाच्या स्वरूपात ते जे रेकीचे सिम्बॉल आपण पुढे शिकणार आहे, तर रेकीचे सगळे सिम्बॉल दिसले, त्याचं मिनिंग सगळं काही कळालं. आणि त्यांनी मग पुढे जाऊन त्यांनी रेकीचा क्लिनिक टाकलं जपानमध्ये, आणि ते खूप पॉप्युलर झालं, कारण खूप, आणि त्या PDF मी तुम्हाला पाठवेल, त्याच्यामध्ये वाचा तुम्ही. त्यांनी प्रथम त्यांचे 3 चमत्कार बघा, पर्वतावरून ते जेव्हा खाली आले, मग त्यांच्या पायाला ठेस लागली, मग त्यांनी त्यांच्या पायावर फक्त हात ठेवला तर ती जखम बरी झाली. मग एका मुलीची स्टोरी आहे, तिला कसं बरं केलं, खूप काही, खूप छान आहे ते PDF, तुम्ही वाचा, मी लास्ट डेला देईल, त्याच्यात खूप डिटेलमध्ये आहे ते रेकीबद्दल, चक्राजोरा, ते पण खूप सुंदर त्याच्यामध्ये माहिती आहे. नंतरून काय झालं बघा, हे डॉक्टर छुजिरो हयाशी यांनी काय केलं, रेकीला
यांनी काय केलं, थोडंसं डेव्हलपमेंट केली त्याच्यामध्ये. हे त्यांचे प्रमुख शिष्य होते आणि रेकीची उपचार पद्धतीचा प्रसार आणि विकास करण्यामध्ये यांचा महत्वाचा हात आहे. ते जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते, तर त्यांना सैन्यात काम करत असताना रेकीबद्दल त्यांनी माहिती मिळवली आणि त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःचं एक हयाशी क्लिनिक म्हणून जपानमध्ये टाकलं. तेही खूप पॉप्युलर होते जपानमध्ये, कारण रेकी खूप नॅचरल पद्धत आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही आता कराल कुणाला हिलिंग, तुम्हाला समजून जाईल पुढे जाऊन रेकी किती सुंदर जीवनामध्ये काम करते. ओके. त्यानंतर काय झालं, ह्या आहेत डॉक्टर हवायो तकाता. आता ह्या काय आहेत, हे एक जॅपनीज अमेरिकन महिला होत्या. तर त्यांना बरेच सगळे आजार होते आणि त्यांना सर्जरी करायची नव्हती. त्यांनी रेकीबद्दल ऐकलं, मग ते परत अमेरिकेहून जपानला आल्या. डॉक्टर छिजिरो हयाशी यांच्याकडून त्यांनी ट्रीटमेंट घेतली. कुठल्याही सर्जरी विना, ऑपरेशन विना त्या बऱ्या झाल्या. त्यांना खूप, म्हणजे त्यांना 4 स्टेजचा कॅन्सर होता आणि त्या खूप इम्प्रेस झाल्या आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या परत अमेरिकेला आल्या. आणि तुम्हाला माहिती आहे, अमेरिका देशामध्ये बऱ्याच सगळ्या कंट्रीचे लोक राहतात. मग त्यांनी काय केलं, तिथे राहून रेकी विविध देशाच्या लोकांना शिकवली. त्यांना ग्रँड मास्टर बनवलं. जसं मी ग्रँड मास्टर आहे, तसं त्यांनी खूप जणांना ग्रँड मास्टर केलं आणि तिथून ती रेकी पूर्ण जगभर पसरली. ते जे त्यांचे शिष्य होते ते त्यांच्या कंट्रीत जाऊन रेकी शिकवू लागले आणि असं ग्रँड मास्टर बनत हा प्रवास इथपर्यंत आला. म्हणजे माझे कोणी गुरु असेल, त्यांचे कोणी गुरु असेल, त्यांचा प्रवास शेवटी यांच्यापर्यंत जाऊन थांबतो. ओके. तर असा रेकीचा इतिहास आहे. ओके. चला, तर आता बघा, कुठल्याही याच्यामध्ये बघा, आता तुम्ही प्रिन्सिपल्स, आता रेकीचे आपण प्रिन्सिपल बघणार आहे. आता बघा, तुम्ही तुम्ही सोसायटीमध्ये राहतात, खाली एक फलक लावलेला असतो ना, काही सूचना आहे सोसायटी मेंबरला पालन करायचे आहे. बरोबर. आपण भारतात राहतो, काही कायदे आपल्याला पाळायचे आहेत. तसंच रेकीमध्ये देखील 5 तत्व आहे. 5 प्रिन्सिपल्स आहेत. काय आहे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. खरंच रेकीमध्ये पुढे जायचं आहे. खूप सुंदर रेकी आहे. वही पेन घेऊन बसा आणि ते लिहा. खूप सोपं आहेत 5 प्रिन्सिपल. आणि हे 5 प्रिन्सिपल जर तुम्ही मन लावून पहिली 2026 मध्ये तरी फॉलो करून बघा, तुमचं जीवन खूप सुंदर, खूप डिफरंट राहणार आहे. ओके. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल रेकीचे 5 प्रिन्सिपल्स काय असतात. ओके. चला, आता आपण एक एक करून 5 प्रिन्सिपल बघणार आहे. पुढे जाऊन तुम्ही आले मास्टर लेवलला, तुम्ही सारखे आठवण करून दिलं, हे तुमच्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत. बघा, रेकीचे 5 सिद्धांत आहेत, खूप सोपे आहेत. फक्त आजसाठी मी रागवणार नाही, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, आजसाठी मी कृतज्ञ राहील, आजसाठी मी प्रामाणिकपणे माझे काम करेल आणि आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. याच्यामध्ये वर्ड इम्पॉर्टंट आहे फक्त, जस्ट फॉर टुडे, फक्त आजसाठी. ओके. आपण असं म्हणायला गेलो ना, 2026 मध्ये मी रागवणारच नाही कुणावर, शक्य आहे का? 2026 मध्ये मी चिंताच करणार नाही, असं शक्य आहे का? मानव प्राणी आहे ना. बोलायचं फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे. एक एक दिवस करून ह्या गोष्टी, जेव्हा एक दिवसाचा 2 दिवस होतो, 2 दिवसाचे 8 दिवस, 8 दिवसाचे जेव्हा 21 दिवस होतात, 21 दिवसानंतर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं आणि जीवनात पॉझिटिव्ह बदल घडायला लागतात. आता बघा, मी एक एक करून सांगणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं काय आहे बघा, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. का? हे फॉलो करायचंय बघा. रोज एक एक दिवस घ्यायचा आहे. बोलायचं नाही की मी याच्या पुढे कधीच रागवणार नाही. बघा बघा, या स्लाइडमध्ये काय दिसत आहे. पहिली स्लाइड बघा, पहिला फोटो. एका बॉसने काय केलं, त्याच्या वर्करला रागवलं, जोरात रागवलं. बरोबर. त्याने घरी जाऊन काय केलं, तो राग त्याच्या बायकोवर काढला. बायकोने काय केलं, तो राग तिच्या छोट्या मुलावर काढला. याचा परिणाम काय झाला बघा, तर छोट्या मुलाने कुणावर काढला, त्याच्या छोट्याशा पेटवर काढला. असं होतं की नाही? बरोबर ना. आता मी तुम्हाला सांगतो, रागाची व्याख्या सांगतो. कधी तुम्हाला माहिती आहे राग का, मी एवढं आता याच्यावर मी जास्त फोकस करणार आहे, राग का करायचा नाही. कधी रागाची व्याख्या तुम्ही माहिती आहे, राग काय असतो, एक डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला, सांगू का काय असते रागाची डेफिनेशन? खूप सुंदर आहे. रागाबद्दल मी तुम्हाला सांगतो बघा. हा जो राग असतो ना, राग तो काय करतो, आपल्या प्राणशक्तीचा नाश करतो. कसा तुम्हाला तो खाली खेचतो बघा, तुम्हाला कळेल बघा. जगातील सगळे प्रॉब्लेम, जवळजवळ सगळे प्रॉब्लेम रागातून असतात. अंडरस्टँड. जगातील सगळे प्रॉब्लेम रागातून असतात आणि
कसं होतं बघा, रागाची एक व्याख्या सांगतो तुम्हाला. दुसऱ्याने केलेल्या चुकांची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. तुम्हाला मी थोडंसं पीपीटी बद्दल, तुम्हाला जर माझं जर थोडंसं ऐकायला कमी आलं असेल तर परत सांगतो हा. रागाची व्याख्या सांगतो मी तुम्हाला. एक मिनिट थांबा. हे बघा काय आहे. राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. किती लोक ऍग्री आहेत याच्यावर? हं? खरं आहे की नाही? बरोबर ना? आलं लक्षात? तर कसं असतं दुसरं, बघा, नवरा चुकतो आहे तरी आपल्याला त्रास करून घेतोय, मुलगा चुकला तरी आपण स्वतःला त्रास करून घेतो आहे, सगळे लोक चुका तेच करताय आणि राग आपल्याला येतो. सेकंड थिंग, राग यायचं अजून एक कारण सांगू का तुम्हाला? अपेक्षा. म्हणजे आपण काही गृहीत धरतो. काय गृहीत धरतो सांगा बरं? की आता याने असं केलं तर मला आनंद होईल, नवरा असा वागला तर मला बरं वाटेल, बायको अशी वागली तर मला बरं वाटेल, मुलाला एवढे मार्क भेटले तर मला बरं वाटेल. आणि काय होतं, नाही का, मिस्टर सातच्या आत घरात पाहिजे, बायको बाहेर गेली नाही पाहिजे, सगळं काय दुसऱ्यांनी तुमच्या मनासारखं केलं पाहिजे. आणि जेव्हा ते करत नाही तेव्हा तुमचं अपेक्षा भंग होतो. तुम्ही अपेक्षा करून ठेवतात ना, आहे की नाही? तुमची घरातल्या प्रत्येक मेंबर प्रति काही ना काही अपेक्षा आहे की नाही सांगा? किती मेंबर आहे तुमच्या घरात? 5 6 4 3. सगळ्यांप्रती आहे की नाही अपेक्षा? त्याने असं वागलं पाहिजे. आणि जेव्हा तो वागत नाही तेव्हा तुमचं काय होतं? अपेक्षा भंग होतो आणि मग तुम्हाला राग येतो. ऍग्री की नाही? आता ते करा, आता सर स्टार वगैरे मी सांगितलंय, करेक्ट ना? आलं लक्षात तुम्हाला? तर बघा, त्यांचंही जीवन आहे, त्यांची लाईफ आहे, तुम्ही त्यांचं ठिकाणे घे. बघा, मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये पण सांगत असतो. आपण आहे ना, छोट्या मुलांबद्दलच सांगतो. आपण आहे ना, काय आहे, एक देवाने ना जेव्हा मूल देतो ना, आपण त्यांचे मालक नसतो. आपण काय असतो, बगीच्यातला माळी असतो ना, जो रक्षण करतो. जोपर्यंत ते सजन होत नाही, तुम्हीच त्यांचे माता पिता आहे. जोपर्यंत त्यांना ज्ञान नाही, हा, तुम्हाला 7 चक्रवारामध्ये समजेल, तुम्ही त्यांचे मालक नाहीये. त्यांचं पण एक जीवन आहे, ते पण काही टार्गेट्स घेऊन आले आहेत त्या पृथ्वीवर, त्यांचे काही उद्देश आहेत. तर कोणी असेल, अपेक्षा नका करू. तुम्ही अपेक्षा कुणाकडून करायची? स्वतःकडून करायची. मला माझ्या जीवनात हे पाहिजे. हा, स्वतःवर राग काढा ना, तुम्ही मनासारखे नाही वागले. हा, सांगा बरं, आज सकाळी तुम्ही 5 वाजता नाही उठले, रात्री 9च्या आधी झोपलं पाहिजे, 10च्या आधी. रात्री तुम्ही 1:30 वाजेपर्यंत मोबाईलमध्ये घुसले होते, 1 वाजेपर्यंत. आला का स्वतःचा राग? हा, नाही आला ना? बघा, फक्त आजसाठी कुणी कसंही वागू द्या, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनाला धक्का लागला नाही पाहिजे. रक्षण करायचंय, तुमचं मन खूप इम्पॉर्टंट आहे. हा, ऍग्री? आता एवढा प्रिन्सिपल फॉलो करणार? ऍग्री करणार ना? काही खूप सोपे प्रिन्सिपल आहे. रेकीचं मी आधीच सांगितलं, जात धर्म पंथ बरोबर काहीही संबंध नाही आहे. खूप मी तुम्हाला छान पद्धतीने समजवणार आहे. हा, अजिबात दुसऱ्यांकडून नका करू अपेक्षा. तुमचं जीवन, उलट तुम्ही दुसऱ्यांचं जीवन, तुम्ही इम्प्रूव्ह झाले की लोकांचं जीवन इम्प्रूव्ह होऊन जातं. ओके. तर कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो, तर शब्द कठोर असतात आणि भावना क्षणभंगूर असतात. आणि त्या कधी कधी तुम्ही रागात एखाद्याला बोलतात तर तुमचे नाते तुटतात, संवाद थांबतो. आणि एक क्षणभर असतो राग, एक क्षणाची गोष्ट असते ती, ती वेळ निघूनही जाते. तर कधी राग आला ना, काय करायचं? सिंपल आहे. आलाच राग तर एक सवय लावा स्वतःला. काय सवय लावायची आहे? भांडणाची परिस्थिती आली, वाद, तुम्हाला कळाला आता वादिवाद होणार आहे, कुठली गोष्ट रिॲक्ट करायच्या आधी स्वतःला ऍटलिस्ट 1 मिनिटाचा वेळ द्या. समोरच्या व्यक्तीला म्हणा, फक्त 1 मिनिट थांब, मग आपण याच्यावर बोलू. ऍक्च्युली 1 मिनिट नाही, 5 मिनिट बोललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा, समोरच्या व्यक्तीचाही टेम्परेचर डाऊन झालेलं असतं. आणि कुणाला पाहिजे, तुम्ही इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही धार्मिक लोक आहे, मी असं समजून चालतो. तुम्ही ॲरोगंट पीपल नाहीये, बरोबर ना? सगळे सॉफ्ट हार्टेड पर्सन आहे. ऍग्री की नाही? म्हणून तर तुम्ही मला ऐकत आहे. बाकीचे लोक झाले, डिलीट ग्रुपमधून लेफ्ट झाले, सगळे सॉफ्ट हार्टवाले आहेत ना, सौम्य हृदयाचे लोक आहेत ना. तर मग कोणी भांडायला आलं, 5 मिनिट ब्रेक घ्या. ओके, आलं लक्षात? चला, सेकंड प्रिन्सिपल आता आपण बघणार आहे. दुसरा प्रिन्सिपल पण खूप छान आहे. हा, चला, आता मी तुम्हाला बरंच दिलं आहे. तर राग ओळखायचा नाही, राग ओळखल्यानंतर दाबायचा नाही, त्याला फक्त
तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू द्यायचं नाही. ओके. शांतता, हास्य, जागरूकता ठेवायची, कॉन्शियस राहायचं. जेव्हा राग वाटत असेल तर खोल श्वास घ्या आणि बस तुम्ही पॉज घ्या. ओके, छोटे छोटे पॉज घ्या. सेकंड प्रिन्सिपल लिहून घ्या. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता मी असं बोललो, मी रेकी शिकवतो, ग्रँड मास्टर आहे, एवढे लोक ऐकतात, मी यावर्षी चिंताच करणार नाही, असं होईल का? नाही होणार. आपण माणूस आहे, चिंता तर होणारच, आपला स्वभाव धर्म आहे, हा स्वभाव आहे. पण जर मी असं बोललो फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, ठरवलं, होईल का नाही? शक्य आहे की नाही? किती पर्सेंट चान्सेस आहे, होईल की नाही? होईल ना? शक्य आहे की नाही? फक्त आजसाठी जर तुम्ही हे बघा. सेकंड थिंग, आता मला एक सांगा, हा, चिंता आणि चिता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे शब्दामध्ये माहिती आहे? वरती एक डॉटचा आहे ना, छाया मॅम, बरोबर? एक डॉटचा ना, चिंता आणि चिता. आता चिता काय करते? मेल्यानंतर एकदा जाळून टाकते. आणि चिंता काय करते? रोज रोज, प्रत्येक क्षण. मग कसे आजार होतात सांगा बरं? चिंता करून करून कोण कुठले आजार होतात? काही आयडिया येतात का? बघू द्या ना, जरा टाईप करा बरं. काय होतं आपण सारखं सारखं चिंता करून कुठकुठले आजार होतात सांगा बरं? मी तर तुमच्यापेक्षा बऱ्याच लोकांपेक्षा वयाने लहान आहे, तुम्हीच सांगा ग्रुपमध्ये, म्हणजे दुसऱ्यांनाही कळेल. ओके. चला, बीपी होतो, अजून? ओके, हायपर टेन्शन, एन्झायटी, डायबिटीज, कॅन्सर, अजून? सगळं काही उद्या सांगेल हं. मानसिक तर खूप काही होतं. तर काय होतं? थँक्यू. चिंता क्षणोक्षणी तुम्हाला जाळत असते हं. बघा, मग ते एकदाच जळून गेलेलं मग कसं वाटतं ना? रोज रोज चितेवर बसणं बरं आहे का? चिंता करायची नाही. हे बघा, अजून एक तुम्हाला उदाहरण देतो छान हं. बघा, जेव्हा तुम्ही 10वीची परीक्षा देत होते तेव्हा तुम्हाला काय टेन्शन होतं? 10वीच्या रिझल्टचं होतं. मग तुम्हाला नोकरीचं टेन्शन होतं. नंतर तुम्हाला लग्नाचं टेन्शन होतं. काही मुलं होतील की नाही त्याचं टेन्शन होतं. बरंच काही होतं. आज इथे बऱ्याचशा लोकांचे केस पांढरे झालेले दिसत आहे मला. आता सांगा, तुम्ही जरी आज सगळं आयुष्यात भेटलं की नाही? भेटलंच असेल ना? तुमची चिंता दूर, कामं सगळं काही करायला तो क्रिएटर समर्थ आहे. ओके. फक्त त्याच्यावर सोडून द्या. ओके. झोपताना फक्त शेवटचा शब्द बोला, डोळे मिटताना रात्री, रोज रात्री, तू आहेस, तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे, मला चिंता करण्याची काय गरज आहे? एवढा विश्वास ठेवून जर तुम्ही झोपले तर काय गरज आहे चिंता करायची दुसऱ्या दिवसाची? बरोबर ना? आलं लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला चिंता करायची नाही आहे. सेकंड प्रिन्सिपल. थर्ड प्रिन्सिपल काय आहे? आपण बघूया हा. बघा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. म्हणजे काय? फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जेव्हा तुम्ही करायला शिकले, रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू बोलायला शिकले, क्रिएटरला, परमेश्वराला, त्याचे रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असतील हं. आता तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो हं. आता जर तुमचे मुलं दिवसभर सकाळपासून झोपेपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत थँक्यू बोलले, थँक्यू मम्मी आज सकाळी तू उठली आणि ब्रेकफास्ट केला, थँक्यू मम्मी आज तू लंच केला, थँक्यू तुमचे हस्बंड पण बोलले, थँक्यू तू आज खूप छान घर आवरलं, थँक्यू तू एवढं काम केलं. तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही कितीही काम करत असाल, तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून मेहनतीने काम करणार की नाही? ॲग्री की नाही? अजून जोश येईल की नाही? आता बघा तुम्ही, परमेश्वराने तुम्हाला एवढं सगळं दिलं आहे, कधी मनापासून थँक्यू बोलतात का? मागायचं आपल्याला माहिती आहे, मागायचा खूप छान आपला स्वभाव आहे हा. थँक्यूचा स्वभाव आहे का? आता थँक्यू का बोलायचंय मी तुम्हाला तेही एक्सप्लेन करतो हा. का थँक्यू बोलायचं तुम्हाला उत्तर पण भेटणार, थँक्यू बोलायला रिझन पण सापडणार नाही. आता मला सांगा, काल 5 तारीख होती, 5 जानेवारी. किती लोक या पृथ्वीला सोडून गेले असतील वरती? लाखो लोक आहेत. त्यात तुमचा नंबर होता का? नाही. तुम्ही आज श्वास घेत आहे, माझ्यासमोर बसले आहे, फॅमिली सोबत आहे की नाही? त्याच्यासाठी एक थँक्यू बोलू शकतो की नाही? परमेश्वराला थँक्यू, तुम्हाला आजचा दिवस दाखवला. अजून एक बघा, आज सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठले, तुमच्या सोबत तुमचे फॅमिली मेंबर होते की नाही बेडवर? होते ना? बाकीच्या काही लोकांचे माहिती आहे फॅमिली मेंबर कुठे आहेत? काहींचे हॉस्पिटलच्या बेडवर आहेत, काहींचे जेलमध्ये देखील आहेत, काहींचे खूप वेगळ्या परिस्थितीत दुसऱ्या देशामध्ये त्रास करून राहत असते.
आलं लक्षात? तर त्याच्यासाठी ऍटलिस्ट झोपेतून उठल्यावर आपले घराचे मेंबर आपल्या सोबत उठले आहेत त्याच्यासाठी थँक्यू बोललं पाहिजे की नाही? काय वाटतं तुम्हाला? ऍग्री? किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला? नाहीये तुमच्या एवढे लोक सुखी कोणी हा. मी स्वतः अं, मी तर याच्यासाठी थोडंच थँक्यू बोलतो की मी भारतामध्ये जन्म घेतला आहे. कसं माहिती आहे का? मी ऑइल अँड गॅस इंजिनियर आहे. बऱ्याचशा कंट्रीमध्ये काम केले हा मी. तर असे गरीब गरीब देश बघितले आहेत ना, पैसे कमवायला जायचं तिकडे पण तिथली गरिबी बघून आहे ना आपल्या डोळ्यात पाणी येतं हं. तर तिथे तिथली परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, बऱ्याचशा देशामध्ये इतकी हिंसा असते, तिथले भौगोलिक परिस्थिती इतकी खराब असते. मी एक तुर्कमेनिस्तान नावाच्या देशामध्ये गेलो होतो. इतकी थंडी असते तिकडे, -30, -20, खूप गरीब देश आहे. 30 वयाच्या 40 नंतर आहे ना, ज्यांना अफोर्ड करू शकत नाही एसी हीटर, त्यांचे अर्ध्या जनतेचे दात पडलेत थंडीने माहिती, इतके हालत काढतात, हाल आहेत. तुम्ही काही ज्या कंट्री सिरिया वगैरे मध्ये गेलं ना, तुम्ही राहू शकत नाही तिथे. रोज ते कधी बॉम्ब पडेल भरोसा नसतो. आपल्या देशात आपल्याला सगळं काही भेटलं आहे. सगळे निसर्ग व्यवस्थित आहे. आपलं किती म्हटलं तरी आपलं सरकारही चांगलं आहे, आपल्याला काळजी घेतो. ओके, ऍग्री की नाही? आपला देश किती चांगला आहे. बरेचसे लोकांना आता तुमचे नातेवाईक US मध्ये असतील, फॉरेन कंट्रीत आहेत का नाही, त्रास होतो की नाही त्यांना? लगेच आपल्या देशाची आठवण येते. ओके, ऍग्री की नाही? त्याच्यासाठी थँक्यू बोलला आपण, जिथे राहतो त्याच्यासाठी, देशासाठी, घरासाठी. मी परत एकदा एक्सप्लेन करतो शेवटचं. आपण सगळे काय करतो माहितीये का? आता बघा मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करतो. सो हे बघा, आपण सगळे काय करतो, इथला प्रत्येक जण दुसऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. परत ऐका, तुम्ही सगळे एका दुसऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. कसं बघा, इथे जेही बसले आहेत, ज्यांचं स्वतःचं घर आहे, ते कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे? जो भाड्याच्या घरात राहतो त्याचं स्वप्न असेल ना तुमच्यासारखं स्वतःचं घर असावं. चला, जो भाड्याच्या घरात राहतो, तुम्ही कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात? एक रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना विचारा, त्यांचे छोटे छोटे बाळ रस्त्यावर झोपतात, राहायला घर नाहीये. जगतात की नाही? तोही मनात बोलत असेल एखादं भाड्याचं तरी घर पाहिजे. बरोबर ना? तुम्ही तुमच्या नोकरीपासून खुश नसाल, पण काही कित्येक लोक बेरोजगार आहे, नोकरी भेटत नाही म्हणून जीव देतात. असतं की नाही? कळालं? आता बोलणार, उठल्या उठल्या परमेश्वराला ग्रॅटिट्यूड देणार की नाही? ऍग्री? किती लकी आहे, कळालं ना तुम्हाला? अंडरस्टँड? चला हा, तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. चला, व्हेरी नाईस. हे 5 तत्व तुम्हाला लाईफ टाईम फॉलो करायचे आहे. खूप जीवनामध्ये बदल घडतो. ओके, चला. आणि मी पण आधी असं होतो, ते भिंतींना नाही का आपण बुक्की वगैरे मारतो, पंच करतो रागा रागात, संताप, मी पण तसाच होतो. ओके, करायचं. ओके, रेकी वगैरे खूप छान काम करते हा. बघा, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. आता बघा, कुठलंही काम असेल, बँकेत मॅनेजर असाल, किंवा तुम्ही एखादे वॉचमॅन असाल बिल्डिंगचे, एखादे सफाई कर्मचारी असाल, किंवा मोठे ऑफिसर असाल, जेही काम परमेश्वराने दिलं आहे खूप मनापासून करायचंय. ओके, तर आपलं काम, कुठलंही काम असेल तुम्हाला एकदम मनापासून करायचं आहे. कारण काम सर्वांच्या वाटेला येत नाही. काही लोक खरंच बेरोजगार असतात, शोधूनही भेटत नाही. आज जेही काम हाती आलं आहे, खरंच मनापासून करायचंय. ओके, लास्ट प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता फक्त मराठी मीडियमच्या लोकांना आवड माहिती असतो. भूतदया हा शब्द माहिती आहे का? भूतदया ऐकलाय मराठी मीडियमला कोणी असेल? हा फक्त मराठी लँग्वेज मध्येच आहे हा. दुसऱ्या भाषेत हा शब्द नाहीये. आपले खूप त्याच्यासाठी पण थँक्यू म्हणा की आपण महाराष्ट्रात जन्म घेतला, संतांची भूमी. इथे महाराष्ट्र एवढे संत कुठेच नाही शिकवून जाणारे हा. गाडगे महाराज, किती किती नावं सांगा, संपणारच नाही लिस्ट. तर त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. तर प्रामाणिक, भूतदया प्रत्येक सजीव प्राण्यावर हा. माणूस असो किंवा एखादं जनावर असो, तुम्हाला रोज एकावर काहीतरी दया दाखवायची आहे. आलं लक्षात? 5 प्रिन्सिपल. वाटले काही अवघड आहे प्रिन्सिपल? किती सोपे आहे रे की, आधीच सांगितलं आहे, जात धर्म पंत नाही, याचे प्रिन्सिपल पण सोपे आहे. खूप सुंदर आहे रे की हा. तर तुम्हाला करायचं आहे सगळं. ओके, आता आपण थोडस पुढे बघूया. चला, हे 5 प्रिन्सिपल आहेत. आता बघा, लक्षात घ्या, रेकीचे लेवल्स किती असतात, काय असतात, थोडंसं डिटेलमध्ये बघूया, ते पण बघणार आहे आपण. आता बघा, रेकीचे 4 लेवल असतात महत्वाचे. तर पहिला लेवल असतो, याला बोलतात, जे तुम्ही शिकत आहे याला बोलतात लेवल 1.
हे प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, जिथे तुम्हाला रेकीचं इतिहास, रेकी काय आहे, तुमचं उद्या 7 चक्र ओरा काय असतात, शक्तिपात तुमचं अटुनमेंट करून दिलं जातं लेवल 1चं. तुम्हाला उद्यापासून जेव्हा तुमचा शक्तिपात होईल, तुम्ही कुणालाही स्पर्शाने उपचार कसे करायचे शिकवलं जातं. तुम्ही हात ठेवला त्या बॉडी पार्टवर जिथे दुखत आहे, तुम्ही तुमच्या एनर्जीत तिथे पोहोचतात. तुमचं खरंच अटुनमेंट होणार आहे, ऊर्जा जाणवतात. ओके, फक्त मनापासून केलं पाहिजे. फक्त तुम्ही याच्याने डिस्टन्स हिलिंग करू शकत नाही. ते काय असतं सांगतो. तर तुम्ही रेकीच्या 10% ऊर्जेने कुणाची हिलिंग करू शकतात. सेकंड लेवल काय असतं? सेकंड लेवल म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल अट्यून करून दिले जातात. हे सिम्बॉल्स खूप पॉवरफुल असतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सिम्बॉलने डिस्टन्स हिलिंग करू शकतात. डिस्टन्स म्हणजे काय? व्यक्ती समोर नसेल, दुसऱ्या देशात असेल, दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये असेल, दुसऱ्या गावात असेल, एका ठिकाणी बसून तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता. जसं मी तुम्हाला उद्या अटुनमेंट देणार आहे, मी एका ठिकाणी बसेल, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, असं तुम्ही सेकंड लेवलमध्ये शिकवलं जातं. आणि रेकीच्या 40+10 50% ऊर्जेने तुम्ही कुणाचेही उपचार करू शकतात. तिसरी लेवल असते. तिसरी लेवल मास्टर लेवल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो डायक्युम्यू, त्याचं अट्युनमेंट करून दिलं जातं, शक्तिपात करून दिला जातो. आणि मग तुम्ही याच्याने रेकीच्या 100% ऊर्जेने कुणाची हिलिंग करू शकतात. लास्ट लेवल असते फोर्थ, ती असते तुमची रेकी ग्रँड मास्टर, जसं मी आहे. रेकी ग्रँड मास्टर काय असतात? ते कुणालाही अटुनमेंट देऊ शकतात, शक्तिपात देऊ शकतात. पहिल्या 3 लेवलमध्ये तुम्ही कुणाला हिलिंग करू शकतात, पण अटुनमेंट देऊ शकत नाही. 4 डिग्री ग्रँड मास्टरमध्ये तुम्ही कुणालाही रेकी शिकवू शकतात, त्याला तुम्ही अटुनमेंट, शक्तिपात देऊ शकतात. असं याचं 4 प्रकार असतात. ओके, चला बघा, याचे असे काही सिम्बॉल्स असतात, ते तुम्हाला पुढच्या लेवलला दिले जातात. उद्या तुम्हाला कुठलाही सिम्बॉल नाही, पण तुमच्या चक्राजवर काम केलं जातं, तुम्हाला लेवल 1चं अटुनमेंट दिलं जातं. सिम्बॉल्स तुम्हाला नेक्स्ट लेवलमध्ये अटून करून दिले जातात. ओके, चला. तर अटुनमेंट म्हणजे काय बघा. आता हा बघा, शक्तिपात हा शब्द, आता अटुनमेंट हा शब्द इंग्लिश आहे, याला मराठीमध्ये वर्ड नाही. तर जेव्हा हा रिकी आली इंडियामध्ये, तर आता समजायला गेलं तर कुणाला समजत नाही, मग शक्तिपात वर्ड लवकर समजतं, पण ऍक्च्युअल वर्ड अटुनमेंट आहे. आता अटुनमेंट म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीशी एखाद्याची जोडणी करून देणं. आता जसं बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. जेव्हा तुमचा जन्म होतो, तुम्ही खूप शक्तिशाली असतात, तुमच्याकडे खूप सगळ्या पॉवर असतात. जसं मारुती होते आपले हनुमान, बघितलं ना त्यांच्यात किती पॉवर होते, आपण स्टोरीज ऐकले. कालांतराने ते कमी झाल्या की नाही? मग जेव्हा गरज होती, तेव्हा जे जामवंत होते त्यांनी त्यांना रिअलाइज करून दिलं की तुझ्यात अशा अशा शक्ती आहे, काही कारणास्तव त्या तू विसरला होता, बरोबर. तसंच आपल्यामध्ये हिलिंग ॲबिलिटी पहिल्यापासून असते. आपण सगळे परमेश्वराचंच प्रतिरूप आहे. तर काय होतं, याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग एनर्जी तुमची परत अटेंड करून दिली जाते. परत तुम्ही तुमच्यामध्ये त्या पॉवर्स ऑलरेडी आलेल्या असतात. ओके, तर आता कसं असतं थोडंसं परत एक्सप्लेन करतो. बघा, चला. तर अटुनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांची ऊर्जा केंद्रे म्हणजे चक्रे उघडली जातात. तुमच्या वरच्या चक्रावर काम केलं जातं. हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र आणि रेकीच्या उच्चतर कंपनांशी जोडला जातो. त्या एनर्जीशी तुम्हाला संलग्न केलं जातं. यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे वापरू शकतो. तुम्ही हिलिंग देऊ शकतात कुणाला पण. तर अटुनमेंट ही एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रेकी मास्टर विद्यार्थ्यांच्या ऊर्जा प्रणालीमध्ये सकारात्मक बदल आणतो आणि हाताच्या विशिष्ट मुद्रा, पोझिशनच्या आणि मंत्राच्या साह्याने ऊर्जा वाहत असते. ओके, आता तुम्हाला मी अजून एक उदाहरण साधं, आता हे नसेल समजलं तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. आता बघा, जेही महापुरुष जेही महापुरुष मानव रूपात जन्म घेतला, जसं आता श्रीकृष्ण असतील, येशू ख्रिस्त असतील, बरोबर ना. ह्या सगळ्यांनी काय केलं? देव आहेत पण माणसाच्या रूपात त्यांनी घेतलं, पण तरीही त्यांनी असे प्रिन्सिपल्स फॉलो केले आपल्याला शिकवण्यासाठी. आता माहिती आहे तुम्हाला, श्रीकृष्ण बोलतात देव होते, पण ते मानव रूपात आले. त्यांनी पण ते याला बोलतात, काही तत्व असतात ते फॉलो करायचे असतात, काही गोष्टी पृथ्वीवर करायच्याच असतात, ते आपल्याला शिकवतात. तर श्रीकृष्णांचे पण गुरु होते. कोण होते माहिती आहे? कोण होते श्रीकृष्ण? कुणाकडे हे सगळं शिकायला गेले, काही माहिती आहे तुम्हाला?
चला मी सांगतो. गुरु सांदीपनी महाराज होते हा. त्यांच्याकडे ते गेले बलराम बरोबर. हे सगळा अभ्यास जो आपण शिकणार आहे, सात चक्र काय, ओरा काय, तुम्ही जुनं रामायण महाभारत हे श्रीकृष्ण सिरियल बघितले तर तुम्हाला समजून जाईल. त्या रामानंद सागर यांनी खूप छान डिटेलमध्ये दाखवलं आहे. ओके. तर त्यांनी खूप छान सांगितलं आहे. इव्हन श्रीकृष्णचं एक्झाम्पल दिलं. जिजस क्राइस्ट पण जेव्हा त्यांच्यामध्ये बाप्तिस्मा असतो ख्रिश्चनिटीमध्ये, तर जेव्हा त्यांनी कुणाकडून घेतला, त्यांचा मावस भाऊ होता, त्या जॉन बोलतात त्याला. हा. हा. तर लोक त्यांना बोलले जिजस क्राइस्टला, तुम्ही तर देवाचं प्रतिरूप आहात, तुम्ही कसं त्यांच्याकडून घेणार, तुम्हीच त्यांना द्यायला पाहिजे. पण ते जिजस क्राइस्ट बोलले नाही, या पृथ्वीवर काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत, त्या तशाच फॉलो झाल्या पाहिजे. त्यांनी त्यांच्याकडून अटोनमेंट करून घेतलं. इवन बघा, अटोनमेंट फक्त याच्याने नाही होत की कुणी हात ठेवला, कुणी काय केलं. अटोनमेंटचे प्रकार असतात. कसे असतात बघा. अटोनमेंट हे सेल्फ रिअलायझेशन नाही होऊ शकतं. जसं भगवान बुद्ध ध्यानाला बसले, त्यांना सेल्फ ध्यान करून करून काय झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं. बरोबर, एनलाइटनमेंट त्याला बोलतो. रजनीश मॉडर्न डेज मध्ये रजनीश ओशो असतील, स्वामी विवेकानंद असतील. स्वामी विवेकानंदांना किती गर्व होता की सायन्सच सगळं काही आहे, देव वगैरे, खूप हुशार होते ते. आणि जेव्हा त्यांच्या गुरूंनी, ते त्यांचे गुरुही नव्हते, त्यांनी फक्त रामकृष्ण परमहंस यांनी फक्त त्यांच्या छातीवर पाय ठेवला आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. आलं लक्षात. अटुनमेंट म्हणजे काय, कुठल्या ना कुठल्या ऊर्जेशी जोडून देणं. तर कुठे ना कुठे रेकीमध्ये आम्ही तुम्हाला आठवण करून देतो त्या ऊर्जेशी. आणि कोणी देव वगैरे नसतात. आता कोणी आम्हाला ते चॅनल, आपण फक्त चॅनल असतो, आपण एक माध्यम असतो. तर पुढे जाऊन तुमचं झाला, तुम्ही ग्रँड मास्टर झाले, तुम्ही चॅनल बनणार, तुम्ही कुणाला करू शकता. ते एक सायकल असते. ओके. तर अटुनमेंट नाही तर मग अटुनमेंट नंतर लोक विचारतात, सर अटुनमेंट सांगा ना, नक्की आम्ही काय घेतलं. अटुनमेंट झाल्यानंतर विचारतात. तर असं नका करू, फॉलो करत जा मला. हा. ओके. चालेल. चला. आता एवढं सगळं रेकी बद्दल आहे. आता बघा, काय करायचंय तुम्हाला. मी ना उद्या उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असणार आहे. नावाने जॉईन करायचं, बस तेवढीच एक अट आहे. तुम्ही नावाने जॉईन केलं तर मला शक्तिपात देताना बरं होतं. ओके. तर आता त्याच्यासाठी काय करायचं बघा. आता मी तुम्हाला सांगितलं अटोनमेंट एवढी पॉवरफुल आहे, खूप हे आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता त्याची तयारी करायची आहे, पूर्वतयारी करायची आहे. जसं मी काल सांगितलं, डॉक्टर इंजिनियर बनण्याच्या आधी परीक्षा देतो, पोलीस बनण्याच्या आधी आपण टेस्ट देतो ना. तर ही पण एक आध्यात्मिकता आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. थोडी मनाची तयारीसाठी तुम्हाला आता एक पास्ट लाईफ मेडिटेशन करायचं आहे. पास्टमध्ये जाऊन काय करायचं आहे बघा. तुम्हाला मी छान उदाहरण देतो आता. विपश्यना मी करायचं ना, तर तिथे एस एन गोयंकांचं एक खूप छान प्रवचनमध्ये त्यांनी खूप छान मला सांगितलं. पाप आणि पुण्याची व्याख्या सांगितली. काय असतं पाप आणि पुण्य. म्हणून मी सरळ त्यांचं नाव घेतो, नाही तर बोलाल यांचं आम्ही काय ऐकायचं, हे कुठे एवढे ज्ञानी आहे. काय पाप पुण्याची व्याख्या परत सांगतो. आता रागाची व्याख्या सांगितली ना, ऍग्री. पापाची पाप आणि पुण्याचं सांगतो. हा. जर तुमच्याकडून पाप काय असतं बघा. हा. ऍग्री असेल तर मला सांगा, अदरवाईज चेंज करू. पाप काय असतं बघा. जर तुमच्याकडून एकाही प्राणी जीवाचे मन दुखावले, त्याचं मन दुखलं तर पापच पाप आहे. आणि ज्याच्याही जीवनात तुमच्यामुळे त्याचं मन सुखावलं, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. ऍग्री की नाही. एवढी साधी सोपी डेफिनेशन आहे पाप पुण्याची. अंडरस्टँड. ऍग्री की नाही. तुमच्या मनाने कुणालाही, कुणाचे मन दुखलं, पाप लागलं, कर्मा. आणि कुणालाही तुम्ही सुखी केलं, मन सुखी केलं, तर पुण्य पुण्यच आहे. ओके. आलं लक्षात. तर काय करायचं आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन मी का घेणार आहे बघा. आता आपलं एक पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. आपल्या पास्टमध्ये जाऊन अगदी लहानपणापासून ज्याही लोकांना तुम्ही दुखावलं असेल, त्याची माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही कोणी तुम्हाला दुखावलं आहे, त्याला माफ करायचं आहे. हां. एवढं फक्त करा तुम्ही, खूप सुंदर रिझल्ट येतील तुमच्यासाठी, खूप छान असेल. हां. पाणी वगैरे पिऊन बसा. 10 मिनिटाचं, 10-15 मिनिटाचं मेडिटेशन आहे. घरच्यांना सांगा, डिस्टर्ब करू नका. द्या 15 मिनिटं जीवनात स्वतःसाठी द्या. हे 15 मिनिटं खूप छान रिझल्ट असतात. हं. खूप छान व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरावर येतील. हा. चला, जरा मी पण पाणी पिऊन येतो. आपण 2 मिनिटं थांबू फक्त, आणि मग रेडी. ओके.
आणि हे बघा, व्हिडिओ ऑन करा. कशासाठी सांगतो हा? हे करत असताना माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा चालू पाहिजे. आणि मी मेडिटेशन घेत असताना इथून माझ्या परीने रेकीची हिलिंगही देत असतो. मग व्हायब्रेशन छान जाणवतात. तर व्हिडिओ ऑन असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. आणि माझा व्हिडिओ तेव्हा बंद असेल. डोळे बंद करून करायचे तुम्हाला, थोडी मला बघायचं आहे. ओके. अजून एक दोन लोकांना येऊ द्या, मग आपण स्टार्ट करू. ओके. हम्म. सर पुन्हा सांगा, काय सांगितलं आता, कुठल्याबद्दल? चला मी आता मेडिटेशन झाल्यानंतर परत एक्सप्लेन करतो हा. चला, आले का सगळे? ओके. चला ठीक आहे. चला, सोनाली मॅम फक्त काही दिसत आहे, नीट दिसत नाही. प्रशांत झाडे सर, चला स्वतःला आज खूप छान चान्स द्यायचा आहे. खूप छान व्हायब्रेशन्स येतात. ओके, चलो, व्हेरी नाईस. अजून व्हिडिओ ऑन करा. शिवाजी चोपडे सर, शीतल मॅम, हर्षना मॅम, नीलम मॅम, शीला कांबले, व्हेरी नाईस. चला, रेडी आहेत. चला, व्हेरी नाईस. ठीक आहे. ठीक आहे मॅडम, काही हर्षना मॅम ठीक आहे, किचन मध्ये नंतर करा. ओके, झोपताना ऐका. ओके. ओके, चला आपण स्टार्ट करूया. 1 मिनिट थांबा. हम्म. एक मिनिट. चला, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे हलके बंद. आजच्या या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये, ज्या भूतकाळामध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर.
प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी लीड करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेले 24 तासामध्ये जेही क्षण आपण जिंकलो, जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या, त्या घडलेल्या सर्व घटनांना मनाच्या गाभाऱ्यात बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज
आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तर जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील, बट अलाव युअरसेल्फ, माफ करा त्या व्यक्ती. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व त्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, आणि म्हणून तुम्ही मागितलेली माफी देखील त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटते, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे.
आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा ते माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कुणी जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षामधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीने तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही दुःखी होत असते. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना मनातून आज पुढं करा. कारण ही सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि म्हणून या सगळ्या दुःखातून आज स्वतःला बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. आणि ह्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही कुणालाही शब्दाने
कृतीने दुखावलं असेल तुमच्याकडून, जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि 10 वर्षातील सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप लावून द्या. आता अगदी तुमचं शालेय जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, करिअर आणि आत्ताच्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि अगदी तुमच्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायम स्वरूपी गमावला असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल, किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्यांच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात.
आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांना बघा. छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज तीच कोरी पाटी ईश्वर तुम्हाला पुन्हा नव्याने देत आहे. तुमचे जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी. या पाटीवर आता तुम्ही इथून पुढे तुमचं नवीन जीवन लिहिणार आहे. कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण तुम्ही त्यावर आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा, कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन जीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि या स्माइल ऊर्जेने ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर आपल्या जीवनाचा इथून पुढे प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. या क्रिएटरचे, परमेश्वराचे आभार मानायचे आहे. जेव्हा कधी तयार असाल, हळुवारपणे दोन्ही डोळे उघडून हात रब करून चेहऱ्यावर लावायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
चला दोन्ही हात रक्त घ्या. चला व्हेरी चला थँक्यू सो मच. ओके चला आता बरेचसे लोक, मी रिॲक्शन नाही घेणार कुणाचे, कारण बरेचसे लोक खूप इमोशनल होतात हं. मला खूप एक्सपिरियन्स आहे. जसं मी सांगितलं, खूप जवळचा व्यक्ती सोडून गेलेला असतो. काही लोकांना आई वडिलांचं प्रेम नसतं भेटलेलं, असं असतं. तर ह्याच मोमेंटमध्ये तुम्ही जा, मी उद्या याच्यावर बोलेलो की नाही आवडत. काही लोक खूप इमोशनल होतात, सगळ्यांच्या भावना खूप वेगवेगळ्या असतात. ओके तर उद्या फक्त मी सकाळी लिंक पाठवेन, सकाळी 6 वाजता कृपा करून नावाने जॉईन करा. ओके आणि लक्षात, तर तरी मी घेतो एक दोन, कुणाला बोलायचं असेल हँड रेस करा, कुणाला काही बोलायचं असेल आपण थोडे अनुभव घेऊया किंवा काही क्वेश्चन आन्सर विचारा. ओके फक्त तुम्हाला 10 मिनिट उद्या येऊन बसायचं आहे, 10 मिनिटात होतं, फक्त हात जोडून बसायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके 6ला जॉईन करायचं आहे. कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल किंवा विचारून घ्या. मेडिटेशनचं सांगायचं का, काही अनुभव आला का, काही व्हायब्रेशन्स? माफ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही माफ नाही केलं, त्या ऊर्जा आपल्या बरोबरच असतात, कॅरी फॉरवर्ड होतात. हा जन्म तो जन्म, आध्यात्मिक लेवलवर खूप काही असतं, सोडून द्यायचं. ओके कुणाचा 1 रुपया पण ठेवायचा नाही, नाही तर ते फेडायला परत नवीन जन्म. ओके माफ करून द्या सर्वांना. ओके चला खूप छान वाटले, थँक्यू. चला ओके चला आणि बघा उद्या, चला थँक्यू सो मच. माफ करणे अवघड आहे, पण मी उद्या तुम्हाला काय शिकवणार आहे अजून लक्षात घ्या. उद्या आपण काय शिकणार आहे बघा. उद्या सकाळी तुमचा 6 वाजता शक्तिपात असेल, 10-15 मिनिटासाठी यायचा आहे. पण क्लास रेग्युलर टाइमला असेल आपला 10 ते 11, संध्याकाळी 7 ते 8. पण बघा उद्या काय शिकणार आहे. उद्या शक्तिपातानंतर मी तुम्हाला शिकवेल रेकीला कॉल कसा करायचा, इनवोक कसं करायचं. तुम्हाला मी 7 चक्र आणि औराची संपूर्ण माहिती शिकवणार आहे डिटेलमध्ये. तुम्ही उद्या पाणी चार्ज करायचं शिकणार आहे, पाण्याची चव बदलण्याचं देखील शिकणार आहे. छोटं छोटं रेकीला हिलिंग कशी करायची, रेकीला कॉल कसा करायचा. उद्याचा दिवस खूप सुंदर आहे, खूप छान नॉलेज भेटणार आहे. उद्या पण वही पेन उद्या तर घेऊनच बसा. ओके कारण 7 चक्र आणि औराचा अभ्यास खूप डिटेलमध्ये करायचा असतो. ओके तर आपण उद्या सकाळी भेटूया, 6 वाजताही भेटूया शक्तिपातासाठी, आणि रेग्युलर क्लासला 10 ते 11. तर ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं, त्याचं ऍक्टिव्हेशन करायला लागतं. ऑनलाईन अटेंडमेंट केल्यानंतर ऍक्टिव्हेशन लगेच करून घ्यायचं असतं, क्लासमध्ये करूया. ओके चला थँक्यू सो मच. उद्या आपण भेटूया. ओके चला. ज्यांना नसेल जमत बघा, 1-2 दिवस ऍडजस्ट करतो मी, कुणाला कामामुळे नाही जमत, सकाळी मुलांची घाई असते, डबे वगैरे करायचे असतात, तसं काही असेल तर आपण बघूया. पण प्रयत्न करा शक्यतो येण्याचा, नाहीतर होतं काय, तुम्ही येत नाही आणि विश्वास वाटत नाही. उद्या काही लोकांनी पाण्याची चव बदलली, थोडंसं रिझल्ट आले, तर तुम्हाला वाटतं अरे माझं राहून गेलं, तर सर आम्हाला उद्या चान्स द्या, असं नका करू. या ओके उद्या. चला थँक्यू 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 सो मच. उद्या आपण भेटूया. ओके धन्यवाद.